महत्त्वाच्या प्रकल्पासाठी अतिरिक्त निधी मिळणार असल्याची पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। सन 2026-27 साठी 947 कोटी 21 लाख रुपयांचा प्रारूप आराखडा राज्य शासनाकडे सादर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य बैठकीत चर्चा। कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या योजना आणि विविध प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असून जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 947 कोटी 21 लाख रुपयांचा प्रारूप आराखडा राज्य शासनात सादर करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। या प्रारूप आराखड्याच्या मंजुरीबाबत राज्यस्तरीय बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली। बैठकीत पालकमंत्री आंबेडकर यांनी विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर महानगरपालिकेच्या शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत तसंच जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक सोयीसुविधांसाठी अतिरिक्त निधीची मागणी केली। त्यानुसार राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मुंबई येथील बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथून या बैठकीसाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाळे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख तसंच सर्व कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते। सन 2026-27 साठी राज्य शासनानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी 537 कोटी 20 लाख रुपयांचं नियोजन दिलं होतं। त्यामध्ये जिल्हा प्रशासनानं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त 410 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून एकूण 947 कोटी रुपयांचा विस्तृत प्रस्ताव शासनात सादर केला। बैठकीत जिल्ह्यातील प्रारूप आराखड्याचं सादरीकरण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। उपस्थित लोकप्रतिनिधींनीही वाढीव निधी देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।